खुर्च्या दे बरं त्या घरी किती खायचं जेवढ्या असं कधी तेवढ्या देऊन दे पुऱ्यात पुऱ्या. हो मा घरी आहे घे म्हणा खुर्च्या 2-4 खुर्च्या आहे मा घरी 4 घेऊन जा. अमाय बाई 4च आहे काय मला 8-10 तरी पाहिजे होत्या बापा. तर मा घरून घेऊन जा 4 खुर्च्या आणि 4 खुर्च्या त्या गंगाच्या घरून घेऊन जा झाल्या 8 आणि 2 खुर्च्या पाय अजून कोणाच्या घरून होऊन जाते. हो तसंच करतो. आणि शांताबाई कप आहे का त्या घरी चांगला कपाचा सट नवावाला. मा घरी एक बी कप नाही आहे पण तुटले टाकलेच आहे बापा. त्याचे काठोस तुटले तर दांड्याच तुटले ते तुटले दांड्या डुंड काय देऊ पाहुणे येले तर दे ना चांगला नवा सट असं. तो काल गेली मी पण भुलली बापा आणली नाही. पोरीला घेऊन गेलती लक्ष्मीला घेऊन गेलती तिच्या मेकअप मध्ये 500 रुपये चालले गेले काय काय आणू मग. हो आहे ना 1 डझन कप आहे तसेच ठेवले आहे 9चे 9 कामीच नाही पडले आणले ना जुनेच पुरून राहिले तर घेऊन जायते 1 डझनात होऊनच जाईल. आणि 2-4 ते फुटले फाटले आम्हाला देऊन देजो गावातले काय होते आणि पाहुणे यायले चांगले देजो माईकचे. हो तशीच करण दे मग 4 खुर्च्या देऊन दे आणि ते कप देऊन दे आणि प्लेटावर शांताबाई प्लेटाही नाही बटे मा घरी प्लेटाही देऊन दे असं तो प्लेटा ना चमचा. हो घेऊन जाय सगळंच आहे आपल्या घरी घेऊन जा. प्लेटाही आहे साजरा डिनर सेटच्या प्लेट आहे मस्त पोहा खावाच्या प्लेटाही घेऊन जाय सगळं घेऊन जाय. हो बरं झालं बापा त्यासारखे लोक गावात राहते शांताबाई त्यासारखे म्हणा ते अंबादास भाऊ सारखे म्हणा काही बी मागलं तर मना नाही करत भेटून जाते. हो अंबालाल भाऊ आहेत ते तर भेटतात ना आता कोण नाही देत सगळेच देते. असं थोडी आहे का कोणी देत नाही मना करते काही बायना करते का कोणी देतात. असलं तर देतो बा नसलं तर नाही म्हणतो मी. असलं तर मी बायना करतच नाही देऊनच देतो. हो दे मग. आणि खावा पिवाचं आहे पोहा घ्या पोहा हिरवे मिरचे गिरचे आलू गिलू आहे. आलू नसेल तर मागरून घेऊन जाय आलू पोहामध्ये आलू टाकले तर अजून चांगला सुरूच लागते पोहा. आलू तर नाही आणली व शांताबाई म्या बाई कांदे आणली पोहा आणला शेंगदाणे आणली ना मिरची आणली ना ते सांबार आणली बापा आलू नाही आणली म्या. माघरून घेऊन जा म्या कट्टा भर आणलं होतं मागच्या वेळेनं घेऊन जा माघरून अर्धा किलो आलू चल घेऊन जा सगळं. हो दे मी तुले वापस करन तू आलू कायले वापस करतो व राहू दे ना. नाही बा मी ठेवत नाही मी करन बा वापस. बाई म्हैस चारतं तर एवढे तुझ्या अधिकार नाही का तुया मा इकडे ते एवढं दिलं तर काय होते. देऊ नको वापस गिपस घेऊन जाय काय देऊ नको अजून काही लागलं तर घेऊन जात जाय. दूध घे ताक घे लागलं तर घेऊन जात जाय असं हे नको करत जाऊ. हो येऊन जातो पण वेळेवर मग 12 वाजता येतील ते तर वेळेवर दोघे जण भाऊ कुठं गेले ते वावरात गेले येतील ना 11-12 वाजेपर्यंत येतील ना आले पाहिजे बापा. हो माहित आहे ते येले मी सांगूनच ठेवलं ते येले ये जा म्हणून येतेच ते बैल बांधायला गेले आणि पाणी सोडून देईन म्हणे भेंडेले येतेच ते येतो ना आम्ही पाहुणे येताना दिसले का आम्ही पहिलेच येतो पाहुण्याचे पहिले. हो माय बाई व मस्त घातली व साडी बापरे. आम्हाला साड्या नाही घालता ये बापा पाहुणे पावाले ये तर आजूबाजूच्या बायका ये ना साड्या घालून दे. आणि आताच्या पोरी पाय तून स्वतःच घातली काय बाई लक्ष्मी तूनच घातली का साडी काही ना घालून दिली. मॅच घातली ना काकू येते मला साडी घालता येईन काऊन नाही साडी घालता. आता शाळेमध्ये प्रोग्राम होते कार्यक्रम होते तर साड्या घालतात पोरी 4थी-5वी पासून साड्या घालतात पोरी असे बारीक बारीक बुटुकले पोट्ट्या साड्या घालून शाळेत जाते. हळदी कुंकू राहते शाळेमध्ये तेव्हा पोट्ट्या साड्या घालून जाते. टीचर्स डे राहते टीचर डे 5 सप्टेंबरले टीचर डे राहते तेव्हा पोट्ट्या लहान बुटुक पोट्ट्या साड्या घालून जातात. मग काऊन नाही येईन साड्या घालता. आपल्या टायमाला थोडे असं होतं आपण तर जेव्हा लग्न होय पाहुणे पावाले ये तेव्हाच आपण साडी घालायला काढो नाही तर कुठची साड्या झग्गे घालो बाबा झग्गे. हो बाई कमला बरी याद दिलोली तुन लहानपणाची ते कापड भेटे त्याचे शिवून झग्गे घालो बापा शिवलेले झग्गे. आता नाही चालत ते शिवलेले झग्गे असे मीटरनं घेऊन दे मग आमचे बाबा कापड आणि त्यानं टेलर पाशी नेऊन मस्त शिवून दे झग्गे आणि तेच घालो दोघे बहिणीले. तसेच आम्ही तर कसं करू माहित आहे आपला पेटीकोट घालू आणि त्याच्यावर तर शर्ट घालून घेऊ बस झालं एवढंच घालू आम्ही असं होतं बाई. साडी न गिडी कधी घालूनच नाही पाहिली. लग्न झाल्यावर बी 4-8 दिवस तो साडीच नाही घालता ये बापा. हो बापा शांताबाई माया बी खाडा अवकात झाला बापा 4-5 दिवस काय 8 दिवस साडीच नाही घालता ये महिन्यानं होती बापा. घाडी बोले आणि बोलू दे घालून बापा शिकत नाही नशी कशी आहे नशी कशी माझ्या भावानं आणली नसन तसं घाडी बोले बापा सीताबाई आणि दे घालून बोले दे घालून. मग कुठं 15 दिवसानं शिकले मी साडी घालणं. हो ना त्या घरी तरी मा घरी तर कोणीच नव्हतं बापा. अच्छा तर रामदास भाऊ दे मग घालून नाही मलाच नाही घालता ये साडी तर त्याला कुठं घालता येईल. मी शिकता अशी लावून पाहो घालून पाहो माई आई ये कधी तर ते सांगे शिकता शिकली मग. त्यापाशी ब्लाऊज गिऊज होतं काय हो लक्ष्मी. हो काकू ब्लाऊज शिवूनच ठेवलं होतं मी ब्लाऊज बी होतं साडी 2 साड्या मापाशी 2 पेटीकोट बी आहे शाळेत घालून जायला गेला तर राहते मापाशी. आले पाहुणे आले झाली का लक्ष्मीची तयारी झाली. हो तू पोरगी तयार आहे पायगी धुवाले पाणी दिली
हो दिलं ना, पाणी दिलं ना, अंदर आली. बरं चल मग पोहा बनवत असन. हो चाल, मी कांदे गिंदे कापून देतो. नाही तुम्ही बसा ना पाहुणे संग, मी करतो ना. कांदे मिरच्या सगळं कापूनच ठेवलं आहे मी. आयतं सगळं आयतं करून ठेवलं मी करतो, फटकन करतो मी. तुम्ही बसा पाहुणे संग, लक्ष ठेवा त्याच्यावर, पोरावर लक्ष ठेवा. कसं काय आहे, त्याची नजर कशी आहे, काय आहे, लक्ष ठेवा सगळ्या जणी बसून. मी करतो ते. तुम्हाला कायच्यासाठी बोलावलं मी? हे पोहा बनवासाठी थोडी बोलावलं मी ना सगळ्याले. पोरावर लक्ष ठेवायला बोलावलं. 2-3 बायका आपल्या पाहिजे. माणसं काय असे हो अशा गोष्टी करतात. पण आपण बाहेर चांगल्यानं लक्ष देतो. तर तुम्ही बाहेर बसा सगळ्या जणी आणि लक्ष ठेवा चांगल्यानं. हो बाई बरोबर आहे शांताबाई. तशी गीता हुशार आहे. नाही मी म्हणू गाफलच आहे गड्या गीता. तर हुशार नाही राहीन तर काय राहीन. पोरीची माय गाफल राहीन बी फायदा नाही. पोरीच्या मायनं हुशारच राहिलं पाहिजे. बरोबर आहे गीताचं लक्ष ठेवलं पाहिजे. पोरीचं लग्न करून देऊन राहिली ते कशी गाफल राहीन. मग पोरगी सुखात पडली पाहिजे असं तिच्या जीवाला वाटते. ते कशी गाफल राहीन. पोरीची माय होय ते. मग आम्ही ठेवतो. हे काय म्हणते गीता, तू काही टेन्शन करू नको, घेऊ नको. आम्ही हा पुरी गॅरंटी घेतो. आम्ही एकदम लक्ष ठेवतो. हो बापा तुम्ही सगळे आहे म्हणून तर माया हिम्मत आहे मला. नाही तर एकटी काय केली असते बापा मी. हिम्मत नको हारू तू. आम्ही गावातले लोक तुझ्या पाठीशीच राहून कधी बी आणि पुढे चालून बी. जर लक्ष्मीला काही बरं वाईट किंवा जास्त कमी जास्त झालं, पुरं गाव जाऊन पडू. गाव त्याच्या घरी पोट्या पोराच्या घरी असे तसे समजते का आनंदपूरचे लोक. चल शांताबाई असं कर तू. मी इले पोहा बनवू लागतो फटकन आणि मग फटकन देऊन देणं होते पोहा. मग गोष्टी करायला टाइम भेटते. तर तुम्ही कमला आण तुम्ही दोघी जाऊन बसा बाहेर लक्ष ठेवा. नाही मी बनवू लागतो ना इले गीताले. मी बनवू लागतो पोहा. तुम्ही दोघी जा शांताबाई ना गंगा. तुम्ही दोघे बसा बाहेर. मी बनवू लागतो पोहा इले. हो गंगा हे कमलापेक्षा तू चाल. तू चांगली बोलशील बी. कमला बनवू लागते. ठीक आहे मग. नाही कमलाबाई तुम्ही राहू द्या. मी बनवतो एकटी. तुम्ही आराम करा इथं. चाल ना माय बनवू लागतो ना. काय तू बी चल पटकन. बद झालं पाहिजे. तू चहा ठेवूया का इकडे ना मी पोहा खोरतो. तर चला मग. आणि तू लक्ष्मी काही नेल पॉलिश गी लावायचं असेल तर ते लावून घे. केस गीस सवारायचे असेल तर ते सवारून घे. अजून पावडर लावून घे. अजून बरं दिसन तोंड. मी पोराची मी पोराचा बाप उकंडराव गडबड करी. हे पोराची हे पोराची माय नाही. हे पोरग ते शेवट जे बसली आहे ते पोराची माय. तिचं नाव अलुखा गडबड करे. पोराची माय. शांताबाई पोराच्या बापाले पोराच्या मायचं बी नाव नाही. विचार करून सांगला त्यानं. हो ना बोलून कसा राहिला तू. गडबड करे. मला वाटते काहीतरी गडबड आहे गंगा. हे माय पोरग रघुनाथ गडबड करे. माय पोरग असा आमचा परिचय. आता तुम्ही तुमचा परिचय द्या. आमचा काय परिचय. मी गावचा सरपंच. हे टोपीवाले गावचे सभ्य आणि हे सदरावाले गावचे सभ्य आणि ते तिकडे बसलेचे आहे ते पोरीचा बाप बोलगा समोर देवीदास. अहो मी हो पोरीचा बाप देवीदास सज्जने. काय काम करते पोरग. पोराची जन्मतारीख काय आहे. शिक्षण कुठपर्यंत झालंय. माई जन्मतारीख 1990. मापाशी हॉटेल आहे. चांगलं चालतं हॉटेल आहे. 100 आचारी हॉटेलात काम करते आणि 100 वेटर हॉटेलात काम करते. 1-2 लाखाचा महिन्याचा गल्ला भरते. त्याच्यापेक्षा जास्त बी होऊ शकते. 5 लाख 10 लाख. आणि माय शिक्षण झालं आहे शेवटपर्यंत म्हणजे BA MA झाल्यावर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स मी केला. त्याच्यानंतर मी हॉटेल टाकलो. आता चांगलं चालते. बंगला आहे. 4-5 गाड्या आहे. घरी 4-5 माणसं 4-5 बाया आईच्या हाताखाली काम करते. आई अगदी काम करत नाही. बापरे शांताबाई. बापा काय सांगून राहिला हो या माणूस. हा अमय हो बापा. हो सोन बापा दिसून तर राहिले कोटा मोठा मध्ये. पण माय पाहिलं पोराची हातावर तोंडावरच हात ठेवून बसली बापा. हा साजरी भारी साडी बी नाही घातली. मग एवढं आवक आहे यायच्या घरी तर भारीतून साडी नाही घातली. पचका पालो घालून आली. खरं सण काय हो शांताबाई. एवढं सांगितलं त्यानं बापा. खरं सण काय हे सगळं. बापाले बायकोचं नाव नाही माहित. विचार करून सांगला त्यानं. काय माहित बापा. मला तर गडबडच वाटते बापा हे गडबडीमध्ये. आणि वयस्कर बी वाटते बाई पोरगा. तर 1990 म्हणजे किती वर्षाचा झाला तो. 33 वर्षाचा. अमाय गीता लक्ष्मी गेली काय चहा देवाले. जाय ना तिच्या मांग तिला एकटीलीच धाडली काय. अमाय देते ना ते. नाही जाय जरा तिच्या मांग जाय जराशी. हो जातो मग. गीता तू राहू दे. तू नको जाऊ. कमला तू जाय ना. अजून इम्प्रेशन चांगलं पडन आपलं त्याच्यावर. एवढी स्टँडर्ड बाई कोण वय म्हणून. जाईन जराशी
तिच्या मागं मागं जाईन जराशी. मी जाऊ काय? हो जा कमला बाई, तुम्ही जा. जाय कमला, जाय तू, जाय. पाहून घेतो पोराले तू बी, चांगले ध्यानानं पाहिजो. बरं ठीक आहे, मग जातो मी. तसं गीता, आपल्या लक्ष्मीचं वय किती आहे? लक्ष्मीचं वय 18 वर पुरं झालं तिले. 12वीत होती ना ह्या वर्षी. 18 वर्षाची पुरी आहे ते. 18 वर्षाची फक्त? मग नाही बाई, मग गीता राहू दे. किती बी धन दौलत होय, नको नको करू. 18 वर्षाची लक्ष्मी आणि मग ते पोरग 33 वर्षाचं. किती झाले? 18 2 हे 10 हे 3 हे बापा 15 वर्षानं मोठा झाला पोरगा. नाही नाही जमत एवढा फरक. काय बापा, लय वयस्कर होते. लक्ष्मीला लय वयस्कर होईन ते पोरगा बापा. नाही मग काय झालं तर हाय तर राहत नाही काय? अर्धा फरक राहते कधी कधी. तर वयाले पाहिजे तर एवढं चांगलं स्थळ चाललं जाईल, सुखात राहील. गीता तू वयाचा फरक नको पाहिजो. देऊनच टाक पोरगी. चांगला जाच पडताळ करायला लाव भाऊले आणि देऊनच टाक जो पोरगी. वयाचा नको पाहिजो काही. राहते डबल राहते, काही नाही होत. तू पोरगी लय सुखात राहील बापा. 2-4 माणसं आहे म्हणते, 4-5 बाया आहे म्हणते घरी काम कराले त्याच्या मायच्या हाताखाली. त्याची माय एक काम नाही करत म्हणते. तर विचार कर लक्ष्मी किती सुखात पडन. आता तिचे बाबा करतील तसं बाबा. काय म्हणते तिचे बाबा? तर मी काय म्हणू बाबा? नाही बाई गंगा, धन दौलतले नको पाहू बाई गीता. आपल्या पोरीचं सुख पाय. सुख असतं म्हणून राहिली व शांताबाई तिले. वय नको पाहू, सुख पाय. वयाचं काय ठेवलं आहे? आजकाल तर 70 वर्षाचा बुडा 18 वर्षाच्या पोरीसंग लग्न करून राहिला ऑनलाईन वर. हे तर 33 वर्षाचा आहे. 15 वर्षाचा फरक पडते. मग काय होते त्याच्यानं? सुखात किती राहीन ते? किती सुखात राहीन? तरी मला नाही पटलं बापा. पण पाय बापा गीता, तुमचं काय आहे तर. आणि बरोबर जाच पडताल करा बापा. बडबर एकदम असं धरून धकवू नका. मला गडबड वाटून राहिली. ते बोलून तसे राहिले. मला तर वाटते का नकलीच होय का काय? तर माय बाप बी ते बायको चुपचाप बसली आहे. तो बाप उलट सीधा बोलते. कधी म्हणते पोरीची बाप, पोराचा माय. मी पोरीचा माय होय म्हणे. काय बाई, काय नाव तुमचं? लक्ष्मी देवीदास सज्जने. छान. शिक्षण कुठपर्यंत झालं? 12वी पर्यंत. ह्या वर्षी 12वीत होती. बरं ठीक आहे. वय किती आहे आपलं? 18 वर्ष. चला ठीक आहे. रघुनाथ, काय म्हणणं आहे? इथंच सांग, तडकापड. बाबा मी इथंच सांगतो मी. इथंच सांग. मग काय फालतू? इथंच सांग काय आहे काय नाही. नाही जे कसं इच्छा इथं आपल्याला निर्णय बसवायचा आहे. चटमंगनी पडब्या कसं म्हणता सरपंच भाऊ? कसं म्हणता तुम्ही? आमचं असं आहे बा. हो बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यात काही शंका नाही. पण दोन्ही पार्टीच्या लक्षात आलं पाहिजे. दोन्ही पार्टीच्या लक्षात आलं की आपण करू शकतो. बरं देवीदास भाऊ, चल बोल दे. क्या है, क्या बोलना है? क्या है? क्या लड़का देखो, लड़का है, लड़के के माँ बाप है, सब यही है. कौनते में जाके बैठे तुम? क्या है बोल दो जल्दी यहीं पे. फिर बार बार अपने को टाइम नहीं मिलता. ऐसे लड़के भी नहीं मिलते. तुम्हारे पास मैं लेके आया, इतना अच्छा लड़का है, सब कुछ उसके पास है, तो तेरा क्या है बोल दे यहीं पे. ये इनका कैसा है, चटमंगनी पट गया, ऐसा इनका रूल है. आता बा काय कसं सरपंच भाऊ तुम्ही सांगा ना कसं काय करा. रामलाल भाऊ, रामदास भाऊ, कसं काय? हे पहा पाहुणे बुवा, आम्हाला एका दिवसाचा टाइम द्या, मग आम्ही तुम्हाला कळवतो आमचं काय म्हणणं आहे. आमच्या पसंत आलं, लक्षात आलं की नाही आलं, आम्ही कळवतो तुम्हाला. आम्हाला फक्त एका दिवसाचा टाइम द्या, आम्ही उद्या तुम्हाला कळवतो. आताच्या आता आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. अरे क्या लेके बैठे तुम? 1 दिन का टाइम दो, 2 दिन का टाइम दो. ये टाइम निकल जाएगा, शादी का टाइम निकल जाएगा. अभी लड़का लड़की सब, इसको ऐसा है तो सर्टिफिकेट भी दिखाएगा वो आपको. सब कुछ लेके घूमता है खीचे में. हो आपल्यापाशी सर्टिफिकेट आहे, आपल्यापाशी सगळं आहे. दाखवू का? नाही सर्टिफिकेट दाखवायची गरज नाही. तरी पण आम्ही दोघा तिघाले अजून आम्ही संघ असं एकत्र बसून आम्ही जरासा विचारमंत करतो, विचारवंश करतो जरासा. मग तुम्हाला कळवतो ना आम्ही. कळवतो मग तुम्हाला आम्ही. काही डाऊट आहे का तुमच्या मनात? काही डाऊट असेल तर आता विचारा. आता विचारा. आम्ही तयारीनिशी आलो. आज रिश्ता पक्का, उद्या साखरपुडा, परवा लग्न. तुमचं काय म्हणणं आहे? जास्त लांब ठेवायचं नाही. हो तशी गोष्ट ठीक आहे तुमची, पण आम्ही काय म्हणून राहिले 1 दिवसाचा टाइम द्या, उद्या कळवतो तुम्हाला. अरे बा पण टाइम कायलेच पाहिजे तुम्हाला. कायले टाइम पाहिजे तुम्हाला? सगळं बरोबर आहे. पोराच्या पोरगी पसंत आहे, पुरीच्या पोरग पसंत आहे, तर मग कायले टाइम पाहिजे? उद्या साखरपुडा पक्का, उद्या साखरपुडा. अरे बा पण काय सरपंच भाऊ बोल नका काही. कसं साखरपुडा म्हणते उद्या? कसं गा पाहुणे बुवा, कसं बोलता का सरदारजी तुम्ही? काय कसं बोलता का? सह्य काय की होऊन जाते काय का? आम्हाला कमसे कम 1 दिवसाचा टाइम पाहिजे. हे भाऊ जसे बोलले तसं.
आम्ही उद्या तुम्हाला कळवतो फोन करून. उद्या फोन करून तुम्हाला कळवतो. तसं साखरपुड्याची तारीख घेऊ आपण. तयारी करायला टाइम लागन. काय कसं करता तुम्ही? भुलबा बुलबीचा खेळ वय काय उद्याच म्हणता काही तरी बा. अरे बा काय जाने दो इनको टाइम चाहिए ना, इनको टाइम दे दो. अपना नंबर लिख लो. नंबर तो है ये देवदास भाऊ के पास मेरा नंबर है. इस पे नंबर करना, मुझे बता देना. हाँ या ना करके मुझे बता देना. फिर एक दो आदमी हमारे घर आना, हमारे बंगले पे आना, इनके बंगले पे, हमारे मतलब इनके बंगले पे आना और क्या है तारीख निकाल लेना. हा आता जमते बा. उद्या आम्ही बसून गोष्ट करतो. उद्या तुम्हाला फोन करतो. तसं तुम्ही बोलावा, तुमच्या बंगल्यावर येतो. तिथं तारीख काढू. साक्षगंधाची साखरपुड्याची काय आहे ते तारीख तिथं काढू.